सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. हा आहे ज्वारीचा कडबा जो 5 महिन्यानंतर तयार होतो आणि ह्या कडब्यापासून आपल्या जनावरांचं पोषण होत असतं. आपल्या जनावरं गाय म्हैस दूध देत असते. तसेच कडबा कुट्टी केल्यानंतरसुद्धा या कडब्याचा वापर आहारामध्ये गाई म्हशी घोडे शेळ्या मेंढ्या ही जनावरं खाऊन आपला उदरनिर्वाह भागवत असतात. मित्रांनो, 140 करोड लोकसंख्येचा आपला देश आहे आणि या देशामध्ये दूध हा पदार्थ अन्नासाठी अनन्यसाधारण महत्त्व घेऊन आपल्या जीवनात उभा राहिलेला आहे. आणि या दुधाच्या निर्मितीसाठी जनावरांचं खाद्य म्हणून आपण ह्या कडब्याचा वापर करत असतो. हे नरसिंगांना बघा कडबा चुलून टेलरमध्ये टाकतायत. हा ज्वारी खोडल्यानंतर कणसं खोडल्यानंतर आपण ती धांड कापून घेतो, त्याच्या पेंड्या बांधतो आणि हा वर्षभर आपल्या जनावरांना कुट्टीच्या माध्यमातून आपण जनावरांना खाऊ घालत असतो. मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येच्या वाढती गरज तसेच जनावरांचं पालनपोषण करण्यासाठी हा कडबा जीवनामध्ये जनावरांच्या पण खूप महत्त्वाचा घटक आहे. कृषी खात्यानं वेगवेगळा संकर करून ज्वारीच्या वेगवेगळ्या जाती तयार केल्या. मालदांडी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दगडी असेल, अशा वेगळ्या जातीच्या कडब्यासाठी आणि ज्वारीच्यासाठी आपण हे रब्बी पीक म्हणून घेतो. खरोखरच पूर्वजांनी एक म्हण म्हटलेली आहे की आपल्या कणगीला दाणे आणि जनावरांना वैरण असेल तर माणसाच्या जीवनामध्ये दुसरं काही लागत नाही. हे जीवन जगण्यासाठी हा पशुपालकांना असलेला आहार जो आहे, हा कडबा ज्याला फॉडर म्हणतो आपण, याचं खूप महत्त्व आहे. पण यांत्रिक युगामध्ये आणि नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल चालल्यामुळे या कडब्याला कोणी पेरणा झाला. आता ज्वारीची पिकं कमी घ्यायली लोक, जसं की राजमा आहे, सोयाबीन आहे, हे नगदी पिकं ऊस आहे किंवा कापूस आहे, याच्यातून मिळणारा पैसा हा प्रचंड आहे. पण जनावरांचं पोषण करण्यासाठी कडब्याशिवाय दुसरं महत्त्व कशाचंच नाही. आपण कडबा कुठेही फॅक्टरीमध्ये तयार करू शकत नाहीत किंवा कडबा हायड्रोफोनिक जरी असेल तर तेवढ्या प्रमाणात पुरत नाही. तेव्हा ही एकदल वनस्पती आहे. त्या एकदल वनस्पतीचं महत्त्व प्रचंड प्रमाणात जनावरांच्या आहारामध्ये आहे. तेव्हा ही ज्वारी दरवर्षी आपण पेरत असतो. ज्वारीची भाकरी आपण खातो, ज्वारीच्या पापोड्या करतो. तसंच जनावरांना कडवळ चारतो. फुलवऱ्यात आलेली ज्वारी म्हणजे कडवळ. ज्वारीचे कणसं खोडल्यानंतर झालेला कडबा हा आपण वापरात आणत असतो जनावरांच्या खाद्यासाठी. जर फुलवऱ्यात असलेली ज्वारी असेल तर आपल्याला सायलेज करता येतं आणि कडबा जर वाळला, ज्वारी जर वाळली तर त्याचं आपल्याला कडब्यात रूपांतर होऊन आपण त्याची गंज तयार करतो आणि गंजीमध्ये हा कडबा रचला जातो. बरेच शेतकरी याच्यावर मिठाचं पाणी गुळाचं पाणी पण मारतात. उत्कृष्ट असं पोषणमूल्य असणारं हे जो घटक आहे हा आपल्या शेतामध्ये तयार झालेला आहे आणि हा उत्कृष्ट चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च होतो. पेरणी असेल, नांगरणी असेल, खोडणी असेल, खुरपणी असेल, कडबा गोळा करणं असेल, कडबा बांधणं असेल, याच्यासाठी मजुरांची पण पूर्तता तेवढी होत नाही. शेतकऱ्याला खूप अडचण आहे की मजूर उपलब्ध होत नाही, मजुरालाही परवडत नाही. पण तरीही जनावरांचं पोषण करण्यासाठी आपण ह्या कडब्याची लावण करत असतो, पेरत असतो रब्बीला. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की ज्वारीचा पेरा कृपया करून करू नका. कारण हा पेरा केला तरच जनावरांना खायला मिळेल. जनावरांना खायला मिळालं तरच आपल्याला दूध मिळेल, आपल्याला दही मिळेल, आपल्याला ताक मिळेल, तूप मिळेल, खवा मिळेल आणि प्रोटीनयुक्त फॅटयुक्त आहार आपल्या शरीरामध्ये जाईल. आपल्या लहान बाळांचं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं, गर्भवती स्त्रियांचं, या सगळ्यांचं पोषण करण्यासाठी दूध हा अनन्यसाधारण महत्त्व असलेला घटक आहे. तेव्हा सर्व बांधवांना विनंती आहे की किमान 1 एकर तरी शेतीमध्ये आपण कडब्याचं पीक घेतलं पाहिजे दरवर्षी, जेणेकरून आपल्या जनावरांचं पोषण होईल, जमिनीची धूप कमी होईल, जमिनीला लागणारा शेणखत, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे कडब्याचे जे रेसिड्यू असतात, वाया गेलेला, काळा झालेला, खराब झालेला, भिजलेला, आपण कुजवत असतो आणि ते शेणखत किंवा ते कंपोस्ट खत शेतामध्ये टाकत असतो. कडबा जर नसेल तर आपल्या जमिनीमध्ये मग कंपोस्ट खत कुठून होणार?
सेंद्रिय खत कुठून होणार? शेणांचा वापर आणि कडब्याचा खराब झालेला वापर करून आपण कंपोस्ट खत तयार करीत असतो. ह्या जमिनीची ऊर्जा, जमिनीला शक्ती देण्याचं काम कंपोस्ट खताच्या माध्यमातून होत असतं. तेव्हा हे रेसिड्यू जे आहेत हे आपल्या शेतातच तयार झाले पाहिजेत आणि हा कडबा प्रत्येकाने दरवर्षी पेरलाच पाहिजे, ज्वारी खाण्यासाठी आणि कडबा जनावरांसाठी. तेव्हा शेतकरी बांधवांना विनंती आहे की दरवर्षी किमान 1 एकर तरी ज्वारी आपण पेरलीच पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही ज्वारी मिळेल. ज्वारीची भाकरी शरीरासाठी खूप पोषक असते. डायबेटीस जरी असला तरी त्याला ज्वारीची भाकरी खूप चांगल्या पद्धतीने आपण खातो आणि ती पचते, पचायला खूप हलकी असते. ह्या ज्वारीची निर्मिती आपण शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये केली पाहिजे. कडब्याचा वापर केला पाहिजे, कडवळाचा वापर करून सायलेज केलं पाहिजे आणि हे कडबा जतन करण्यासाठी याच्यावर आच्छादन टाकलं पाहिजे. कडबा भिजू दिला नाही पाहिजे, नाहीतर कडबा काळा झाल्यानंतर त्याला बुरशी चढते आणि बुरशी झाल्यानंतर आपला टॉक्सिन होतो, त्याची विषबाधा पण जनावरांना होते. तेव्हा आपण तो झाकून ठेवला पाहिजे, त्याच्यातली आर्द्रता कमी होईपर्यंत त्याला वाळवलं पाहिजे, नंतर आपण गंज घातली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ज्वारी पेरतो बाल्य अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ॲसिड असतं आणि किराळ लागण्याची पण फार प्रमाणात घटना बऱ्याच ठिकाणी घडतात. कोवळी ज्वारी जनावरांना चारली नाही पाहिजे. तसंच नांगार जे फुटतं ज्वारी कापल्यानंतर, हे हिरवं नांगार हे अत्यंत घातक असतं. हे जर जनावरांनी खाल्लं तर त्याला किराळ लागतं आणि जनावर तात्काळ मरतं. तेव्हा अशा ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये शेळीला, गाईला, म्हशीला, घोड्याला, कुठल्याही जनावरांना एवढं बाल्य अवस्थेमधलं आपण ज्याला नांगाड म्हणतो हे आपण चारलं नाही पाहिजे. ही एक आपण काळजी घेतली पाहिजे. भिजलेला कडबा आपण चारला नाही पाहिजे. दुसरी काळजी घेतली पाहिजे ही, आणि कडबा हा सुरक्षित ठेवला पाहिजे. कडब्याचा कुट्टी करून आपण खाऊ घालतो, कडब्याचं सायलेज करून खाऊ घालतो. तेव्हा अनन्यसाधारण महत्त्व आणि शेतकऱ्याच्या जीवनामधला अविभाज्य घटक आहे. जे शेती करतात त्यांना ह्या कडब्याचं महत्त्व माहीत आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की ज्वारीचा कडबा आणि ज्वारी दरवर्षी किमान अर्धा ते 1 एकर तरी प्रत्येक शेतकऱ्याने लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जनावरांचं पोषण होईल, आपल्या जनावराला खाद्य मिळेल, पूरक खाद्य मिळेल आणि कडब्याची किंवा चाऱ्याची टंचाई भविष्यामध्ये होणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी काळजी घेऊन भारतीय संस्कृतीमधला हा ज्वारीचा कडबा आणि ज्वारीची पेरणी अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद.